काठी घेतात काठी. इट्स ओके. 4 तास का 5 तास होय. 4.5 5 किलोमीटर अलीकडे असतो फोन करायला. बाय किशी दे थँक्यू. ऐ वा किशी दे ना. आपल्याला ज्या ठिकाणी गोड आहे. गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ. येतो लगेच. कुठं गेलते हो? पंढरपूर. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गावाला नाही देवाला. तर आम्ही चाललो देवाला तुळजापूरला. आता रात्रीचे 10 वाजलेत. 10 वाजता निघालोय. तर पाठे आम्ही तिथं जाऊ. तर रात्रीचं निघलं तर प्रवास पण चांगला होतो. त्यामुळे आम्ही रात्रीचंच निघलोय आणि तिथं लवकर गेल्यावर आपल्याला दर्शन पण लवकर होईल. तर चला पुढचं पण तुमचं थोडंसं दर्शन देण्याचा प्रयत्न करेन. तर फायनली आमचं तुळजापूरला जायचं ठरलं म्हणजे आम्ही निघालोच. खूप दिवसापासून जायचं होतं आम्हाला तुळजापूरला, परंतु योग काही येतच नव्हता. तो आज दिवस उगवला. सुट्ट्या पण लागलेल्या आहेत आणि पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना पण चालू आहे. ह्या महिन्यामध्ये बरेचसे लोक दर्शनाला जात येत असतात. तर म्हटलं चला सुट्टी पण आहे, आपलं दर्शन पण होईल. त्या कारणाने आम्ही निघालो. कारण आता सुट्टी संपायला पण जवळच आलेलं होतं. तर घरूनच आम्ही 10 वाजता निघलो होतो. आता 12 साडेबारा वाजले असतील. जरा झोप यायला लागले होतं सगळ्यांनाच. म्हटलं मग थोडासा चहा घेऊया म्हणजे आपल्याला झोप येणार नाही. कारण गाडीत असल्यावर झोपणं योग्य नाही ना. ड्रायव्हर एकटे गाडी चालवणार आणि आपण झोपणार हे पण बरोबर नाही. त्यासाठी आम्ही एकदा चहा घेतला आणि परत निघालो मग पुढच्या प्रवासाला. आपल्याला कंटाळाला आपण झोपतो गाडीत, परंतु ड्रायव्हरला काही झोपता येत नाही. परंतु आपण जर झोपलेलं पाहिलं तर त्यांना पण झोप येऊ शकते. त्यासाठी आम्ही झोपलोच नाही. आम्ही गाडीत गप्पा मारतच जात होतो. कारण कसं आहे ना, पूर्ण रात्रीचा प्रवास होता आणि रात्र भरपूर असल्यामुळं म्हटलं चला आता आपण गप्पा मारीत जाऊ म्हणजे ड्रायव्हर दादाला पण झोप येणार नाही. गाडी आम्ही आमची स्वतःची नव्हती घेतली, गाडी दुसरी केली होती भाड्याने ना. तर म्हटलं कसं आहे स्वतःची गाडी केली तर मग ती पार्किंग, कारण ऐकून होतो की गर्दी भरपूर आहे प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी. तर म्हटलं नको आपली गाडी स्वतःची, आपण भाड्याने करूया. चहा प्यायला. कोण रात्रीचं चहा पितो गोपू. दुसरा झाला माझा उरलेला पण अनेकला वाढून पितो. पण नाही प्याला वाटतं. नाही प्याला ना त्याला माझा हा फायनल जाणार म्हणजे जाणार. हाय असं टाकणार. टाका, काही फरक नाही पडत. तुम्ही असंच वर तोंड करून प्या आणि आमचं टाका. वा तुमचं चहा काही द्या. तर आलोय आम्ही तुळजापूरमध्ये. असं गणपतीचं मंदिर आहे. आता जायचंय आणि त्यानंतर हातपाय तोंड धुवून आंघोळ करून देवाला जायचंय. तर पहा आलोय आम्ही तुळजापूरमध्ये. आता आवरलंय सगळं. 4:30 वाजलेत. तसं 3:30 पावणे 4ला चालू होतं पण आवरूच तर थोडा वेळ लागला.
4:30 वाजता आता निघालो दर्शनाला. गर्दी भरपूर आहे वाटते. हॉलमध्ये थांबायचं आणि मी खिडकीत येणार खिडकीत हां येणार. तिथं नैवेद्य आणि द्या. तुम्ही काय करायचे तिथं न्यायचा पुढं. हॉलमधून तेवढंच करायचं मग. हा मग काय तिथं दाखवायचं नैवेद्य नाहीच ताट तसंच. तर तुळजापूरमध्ये आल्यानंतर आलो आम्ही भोप्याच्या घरी, कारण आपल्याला आवरायचं पण होतं, आंघोळ्या वगैरे पण करायच्या होत्या. कारण आज तिथं गर्दी असणार आहे मंदिरामध्ये भरपूर. त्यांनी भोप्याने आम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथं सगळं उरकून जा, नाही तर तिथे गेला उशीर होईल आणि गर्दी भरपूर होईल. तर आम्ही इथंच घरी उरकलं सगळं. त्यानंतर मग आम्हाला भोग पण द्यायचा होता ना देवाला. आपली जी वर्षाला जी आपली कुलदेवीची ओटी वगैरे सगळं काही भरतो ते सगळं काही करायचं होतं. ते भोप्याच्या हातून करायचं होतं आणि त्यासाठी मग आलो भोप्याच्या घरी. तिथं सगळं आवरलं, तयार झालो आणि त्यानंतर मग निघालो मंदिराकडे. तुळजापूरमध्ये यायला बरोबर आम्हाला 3 वाजले होते आणि सगळं आवरून आम्ही 4:30 वाजता दर्शनाला निघालो होतो आणि बारी लागायला बरोबर 5 वाजले होते. चला दे तर भरपूर गर्दी आहे. आम्ही थांबलोय लाईनला. मस्त दर्शन झालंय आणि भरपूर अशी गर्दी आहे. मिलिटरी चला माझं आहे तर जावं जातो. तर आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि हे दादा आहेत ना, त्यांनी आमची पूजा मस्त पूजा केली आहे. तुमचं नाव सांगा. विवेक शिरसाट पुजारी असं त्यांचं नाव आहे आणि पूजा खूप छान करतात बरं का. आम्ही एवढा वेळा आलो, त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलो. पूजा खूप छान केली त्यांनी. थँक्यू दादा. मस्त दर्शन झालं. पा गर्दी भरपूर, गर्दी नाही आहे. गर्दी गर्दी दाद्या इकडे बस. झालं दर्शन. मस्त झालं दर्शन. लयच गर्दी होती पण लवकर मी आता इकडे इथं आहे गोमुख आहे ना. तर इथं आहे गोमुख. तिथलं सकाळी जाताना दर्शन केलं होतं. आता देवाला थोडंसं म्हणून थांबलोय. मस्त असं दर्शन झालंय. आता चाललोय आम्ही.
किती? पंचफळा पाहिजेत हे पंचफळा कितीला आहे? 400 500. नाही येते तो. पूजा लय छान केली त्यांनी. तसं पाहिलं तर होय साडी घेतली तरी 45 रुपये घेते. हा बाहेर घेतली तर घेते. 500 रुपये घेते ते साडी. नाही ना, 15 रुपये घेतली म्हणजे गेले आती नाही घेते राहू. अभिषेकाला ते म्हणते ना 1500 रुपये. पण आतमध्ये त्यांच्या मुलांनी 2100 रुपये सांगितली होती बरं का. तर झालं आमचं तुळजापूरमध्ये दर्शन. आता निघालो आम्ही अक्कलकोटला. बरोबर 9:30 वाजले. तुम्ही असं ना निर्णय घेत नाही गाडी तुम्ही विचारल्या बरोबर काय सांगू. इडली बिडली पाहिजे का? तिथे काय खायचं. नाश्ता करायला थांबलोय आम्ही. चालू करते आणि पॉज करते मी, बंद नाही खाली ना. नाही त्याच्यावरच. चला मस्त तुळजापूर दर्शन झालं. त्यानंतर नाश्ता झाला. आता चाललोय आम्ही अक्कलकोटला. तर चला इथेच मी व्हिडिओ जॉईन करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.